या सगळ्यावर नजर कायम असेल। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरू होणार आहे। आज ठाणे मेट्रोची ट्रायल रन होतीये। इथे दृश्य आपण या क्षणी पाहूया, जी ठाणे ट्रायल मेट्रो करता सज्जता आता पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील। साधारणतः 11ची वेळ होती। आता अगदी काही वेळात दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास्थळी दाखल होतील। त्यानंतर या मेट्रोला हिरवा झेंडा, ट्रायल रनला आपण म्हणूया, हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे आणि ठाणेकरांचं लवकरच आता वाहतूक कोंडीतून सुटका होईल। हे कसे असतील मार्ग ते आपण पाहतोय। कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, गव्हाणपाडा, कासरवडवली आणि गायमुख असा असेल हा पहिला टप्पा ठाणे मेट्रोचा। गायमुख या ठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोंडी, इथून मोठ्या प्रमाणावर ठाणेकरांची, मुंबईकरांची सुटका होणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। आज या ठिकाणी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे मेट्रोची ट्रायल घेतली जाणार आहे आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी MMRDAच्या वतीने जे पोस्टर्स लावण्यात आले आहेत त्या पोस्टर्सच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे गायमुख, गव्हाणपाडा, कासारवडवली आणि विजय गार्डन या 4 मेट्रो स्टेशनच्या अंतर्गत ही चाचणी केली जाणार आहे। हा मेट्रो 4A चा प्रोजेक्ट आहे आणि आपण बघतोय की ठाण्यातले जे 10 मुख्य स्टेशन जे आहेत त्या 10 स्टेशनसाठी खरं तर ठाणेकरांना येत्या वर्षा अखेरीस ही मेट्रो पाहायला मिळणार आहे आणि त्यातून प्रवास देखील करता येणार आहे। त्यात प्रामुख्याने गायमुख, गव्हाणपाडा, कासारवडवली, विजय गार्डन, डोंगरीपाडा, टिकुजिनीवाडी, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा आणि कॅडबरी जंक्शन हा जो प्रोजेक्ट आहे तो येत्या वर्षा अखेरीस हा 10 स्टेशनचा जो मेट्रोचे स्टेशन्स आहेत ते सुरू होतील आणि जो मुख्य जो मेट्रोचा जो प्रोजेक्ट आहे तो खरं तर गायमुख पासून ते भक्ती पार्क पर्यंतचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प आता टप्प्याटप्प्याने हा जनसेवेसाठी उतरवला जाणार आहे आणि त्यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो गायमुख ते कॅडबरी जंक्शन आहे। त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो गायमुख ते गांधीनगर आणि तिसरा टप्पा आहे गायमुख ते भक्ती पार्क। अशा या 3 टप्प्यांमध्ये मेट्रो मार्ग 4 आणि 4A चा ही सुरुवात या ठिकाणी MMRDAच्या माध्यमातून करण्यात येत आहे। त्यामुळेच आज आपण पाहतोय की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रो 4A च्या या 4 प्रमुख जे स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी ट्रायल ही मेट्रोची घेतली जाणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। स्वप्नील, कोणत्याही क्षणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचतील आणि मेट्रोच्या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। खरं तर एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट राज्य सरकारचा हा म्हणायला हवा। अगदीच तू म्हटल्याप्रमाणे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हा राज्य सरकारचा आहे। मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच मुंबईच्या उपनगरांमध्ये आता मेट्रोचं जाळं हे विस्तारताना पाहायला मिळतोय। ठाण्यातील पहिली मेट्रो आज ट्रायल रन तिची सुरुवात होणार आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री काही वेळा दाखल होतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा या ठिकाणी असणार आहे। माझ्या मागे जी मेट्रो आपण पाहतो ही मेट्रो आता या ठिकाणी ट्रायलसाठी सज्ज आहे। कधीही या ठिकाणी 3 प्रमुख नेते येतील आणि या मेट्रोला हिरवा कंदील दाखवतील आणि जी मेट्रो ट्रेनची प्रमुख वैशिष्ट्य, खरं तर या ट्रायलसाठी जी वैशिष्ट्य आहेत ती म्हणजे ट्रेनचं कंट्रोल आणि मॅनेजमेंट सिस्टीम याचा अभ्यास या दरम्यान करण्यात येतो। तसेच प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा या संदर्भातला अभ्यास असेल हा मेट्रो ट्रायल रनमध्ये करण्यात येतो। स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली जी आहे तसेच अडथळा शोधण्यामध्ये जे अनेक उपकरणं लावलेली आहेत याचे सुद्धा टेस्ट असेल किंवा शोध असेल हा मेट्रोच्या ट्रायल रनमध्ये करण्यात येतो। आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडताना कोणकोणते समस्या उद्भवतील किंवा कशाप्रमाणे बाहेर पडता येईल याचा अभ्यास आणि सर्व प्रकारची खबरदारी जी आहे ते या मेट्रोच्या ट्रायलमध्ये घेतली जाते। खरं तर 4 स्थानकांवरती
ही मेट्रो धावणार आहे। एकूणच या ठिकाणी गायमुख पासून ते पुढे 4 स्थानकं आहेत। या 4 स्थानकांमध्ये जर बघितलं तर फारसं अंतर नाहीये, मात्र सध्या 4 स्थानकांवरती ही मेट्रो धावणार आहे आणि वर्षा अखेरीस पुढचे जे 6 स्थानकं आहेत ती सुद्धा कनेक्ट होणार। त्यामुळे ठाणेकरांना TMT नंतर मेट्रोने गाडेगार प्रवास हा शहरांतर्गत करता येणार आहे। यामध्ये ठाणेकरांची जी अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीमध्ये होणारी जी दमछाक आहे ती कुठेतरी कमी होणार आहे। त्यामुळे 4A जी मेट्रो ठाण्यामधली आहे ही मेट्रो खरं तर माइलस्टोन ही ठाण्याच्या विकासासाठी सुद्धा ठरणार आहे। आणि इथून ठाण्यावरून जर तुम्ही प्रवासाला बसलात लागवी तर आपल्याला या ठिकाणी मुंबई उपनगरमध्ये वडाळा असेल, CST असेल, तसेच या ठिकाणी अंधेरी आणि घाटकोपरपर्यंतचा प्रवास करता येणार आहे। त्यामुळे अनेक इंटरचेंज जे आहेत, 4 पेक्षा जास्त इंटरचेंज म्हणजे एका मेट्रोतून दुसऱ्या मेट्रोसाठी जाण्यासाठी जे इंटरचेंज बनवले आहेत मेट्रोच्या या स्थानकांदरम्यान ते या ठाणे मेट्रोच्या 4 ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत। त्यातील पहिला आनंदनगर किंवा मोगरपाडा यासाठी जाण्यासाठी माजीवाडा सर्कलच्या इथून सुद्धा दुसरा इंटरचेंज आहे। त्यामुळे पहिल्या 10 मध्ये पहिला इंटरचेंज येण्याची शक्यता आहे आणि वर्षाअखेरीस ही मेट्रो धावण्याची शक्यता। मात्र सध्या ट्रायल रन सुरू आहे। ट्रायल रन मध्ये अनेक जे प्रमाणपत्र केंद्राकडून असतील किंवा मेट्रोच्या MMRDA असेल, मेट्रो प्रशासनाकडे असतील, हे घेण्यात येतात आणि यासाठी खरं तर ही ट्रायल रन घेतली जाते। मात्र आजपासून अधिकृत जी ट्रायल रन आहे ती सुरू होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ही ट्रायल रन सुरू करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। 6 डब्यांची ही ट्रेन आहे। खरं तर 6 डब्यांची ट्रेन या ठिकाणी मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत ही वर्षाअखेरीस लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे। लागवी अगदी फार महत्वाचा खरं तर ही अपडेट म्हणायला हवी स्वप्नील तुम्ही दिलेली, कारण वर्षाखेरीस ठाणेकरांची आता मात्र वाहतूक कोंडीतून सुटका होणार असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।